नमस्कार. शरीराला भूक लागली की आपण जेवतो, पण मनाच्या भुकेचं काय? आजची पिढी डिप्रेशन आणि तणावात का आहे? कारण आपण मुळापासून तुटलो आहोत. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या मनावर फुंकर घालणारा एक प्रयत्न आहे. संतांनी दिलेला हा डोस कडू वाटेल, पण तो तुमच्या भविष्यासाठी अमृतासारखा काम करेल. हा भक्तीचा प्रवास नाही, हे लाईफ मॅनेजमेंट आहे, जो शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोरा कुंभार आणि संत नामदेव यांच्यातील त्या अद्भुत संवादाचा अर्थ उलगडणार आहोत, जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या चरणात लपलंय तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर. सरितेचा ओघ सागरी आटला. ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाल्यावर स्वतःचे वेगळे अस्तित्व विसरते, तसाच माणसाचा अहंकार जेव्हा निसर्गाशी किंवा ईश्वराशी एकरूप होतो, तेव्हाच त्याला खरी शांती मिळते. आपण नेहमी चांगले वाईट, दिवस रात्र, जातपात यात अडकलेले असतो. हा अभंग आपल्याला या पलीकडे जाऊन विचार करायला शिकवतो. हा अभंग सांगतो की आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये नसून तो आपल्या आत असलेल्या विदेही देहापलीकडील अवस्थेत आहे. जेव्हा आपण समजतो की नाही दिवस राती म्हणजेच काळ निरंतर आहे आणि आपण केवळ त्याचे एक छोटे भाग आहोत, तेव्हा छोट्या समस्यांचे ओझे कमी वाटते. नाही कुळयाती ही ओळ आपल्याला जातीभेदाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्याची शिकवण देते. यामुळे समाजात समता निर्माण होईल. आपण कोण आहोत? फक्त एक शरीर की त्या पलीकडे काही? हा विचार केल्यावर माणसाचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ होतो. आयुष्यात येणाऱ्या संकटांनी डगमगून न जाता विश्रांतीचा ठेवा, इनर पीस कसा जपावा हे यातून शिकता येते. स्वतःला वेगळे न समजता चराचरातील प्रत्येक घटकात स्वतःला पाहणे हीच खरी भक्ती आणि हेच खरे ज्ञान आहे. जेव्हा माया आणि भ्रांती इल्युजन संपते, तेव्हा जे उरते ते अवघेची म्हणजे पूर्णत्व असते. गोरा कुंभार नामदेवांना सांगतात की हे केवळ शब्दांनी सांगण्यासारखे नाही, तर ते अनुभवण्याचे तत्व आहे. हा अभंग आपल्याला बाहेर शोधण्यापेक्षा आत डोकावून पाहण्याचा सल्ला देतो. जेव्हा मन शांत होतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ उमजतो. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. प्रथम चरण, सरितेचा ओघ सागरी आटला. विदेही भेटला मनामन. भावार्थ, ज्याप्रमाणे नदी सरिता डोंगरातून उगम पावून अनेक वळणे घेत शेवटी सागराला मिळते, आणि एकदा का ती सागराला मिळाली की तिचे स्वतंत्र अस्तित्व संपते, तशीच अवस्था भक्ताची होते. भक्त जेव्हा ईश्वराशी एकरूप होतो, तेव्हा मी आणि तू हा भेदभाव संपतो. येथे सरिता म्हणजे मानवाचा अहंकार आणि बुद्धीचा ओघ आहे. जोपर्यंत नदी सागरापासून लांब आहे, तोपर्यंत तिला स्वतःचे नाव, वेग आणि अस्तित्व असते. पण सागरात मिसळल्यावर ती सागरच होते. सामाजिक संदर्भ, त्याकाळी समाजात जातीपातींच्या भिंती होत्या. मी उच्च, तू नीच हा अहंकार म्हणजे नदीचे वेगळेपण होते. गोरा कुंभार सांगतात की जोपर्यंत तुम्ही आपले छोटेपण, अहंकार सोडत नाही, तोपर्यंत तुम्ही विशाल समाजाचा, सागराचा भाग होऊ शकत नाही. वास्तविक उदाहरणे. वारीमध्ये जेव्हा वारकरी चालतो, तेव्हा तो आपली जात, आर्थिक स्तर आणि पद विसरतो. तिथे सरितेचा ओघ, वैयक्तिक ओळख, सावळ्या विठ्ठलाच्या, सागराच्या भक्तीत आटतो. हे सामाजिक समरसतेचे मोठे उदाहरण आहे. एखादी व्यक्ती मृत्यूनंतर अवयवदान करते, तेव्हा ती कोणत्या जातीच्या व्यक्तीला अवयव मिळणार आहे हे पाहत नाही. तिथे मानवी देहाचा अहं संपून माणुसकीचा ओघ दुसऱ्याच्या जीवनात मिसळतो. समजा साखरेचा एक पुतळा समुद्रात पोहायला गेला. तो जोपर्यंत काठावर आहे तोपर्यंत तो पुतळा आहे, पण एकदा पाण्यात शिरला की तो विरघळून पाणीच होतो. त्याला पुन्हा वेगळे काढता येत नाही. तसेच जेव्हा नामदेवांना विठ्ठलाचे खरे विदेही देहातीत रूप समजले, तेव्हा त्यांचे मन ईश्वरी चैतन्यात विरघळून गेले. आता मन वेगळे उरलेच नाही, जे आहे ते सर्व ब्रह्मच आहे. दुसरा चरण, कवणाचे सांगाते पुसावया कवणाते. सांगतो ऐकते तेथे कैचे. भावार्थ, गोरा कुंभार म्हणतात, एकदा का द्वैत दोन असणे संपले की कोणाला विचारायचे आणि सांगणारा तरी कोण उरणार? जिथे मी आणि ईश्वर एकच झाले, तिथे संवाद करायला दुसरा कोणी उरतच नाही. जेव्हा आपण स्वप्न पाहतो, तेव्हा स्वप्नात अनेक माणसे दिसतात, पण जाग आल्यावर आपल्याला समजते की ती सर्व माणसे मीच होतो. मग जागृत अवस्थेत कोणाला सांगायचे की मी कोणाला भेटलो, कारण तिथे दुसरा कोणी होताच नाही. सामाजिक संदर्भ. त्या काळी ज्ञानावर विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. आम्ही सांगणार आणि तुम्ही ऐकणार अशी दरी होती. संतांनी हा सांगणारा आणि ऐकणारा यातील भेदभाव मिटवला. समाजातील शोषित घटकाने प्रश्न विचारणे, थर शोषकाने उत्तर देणे, ही द्वैतस्थिती संपवून सर्वांना एकाच व्यासपीठावर आणले. वास्तविक उदाहरणे. एका आदर्श ग्रामसभेत जेव्हा गावकरी एकत्र येतात, तेव्हा सत्ताधारी आणि जनता यातील भिंत नष्ट होऊन गावाच्या विकासासाठी सर्व एक होतात. तो हाच अनुभव असतो. अमूल सारख्या चळवळीत दूध उत्पादक शेतकरी हाच मालक आणि हाच ग्राहक असतो. तिथे सांगणारा आणि विचारणारा हे भेद संपून साखळी एकजीव होते. आरशासमोर उभे राहिल्यावर प्रतिबिंब दिसते, पण जर आरसाच काढून टाकला तर फक्त आपण उरतो. मग विचारायला तू कोण आणि सांगायला मी हा, असा कोणताही व्यवहार तिथे राहत नाही. ही अवस्था शब्दांच्या पलीकडली आहे, जिथे सांगणारा आणि ऐकणारा एकच झाला आहे. तिसरा चरण,
नाही दिवस राती, नाही कुळ याती, नाही माया भ्रांती अवघेची. भावार्थ, या अद्वैत अवस्थेत काळाचे दिवस रात्र, समाजाचे जातीपाती आणि भ्रमाचे माया सर्व पडदे गळून पडतात. तिथे फक्त एक अखंड प्रकाश किंवा शून्यत्व उरते. मानवी जीवन हे द्वंद्वावर आधारित आहे, सुख दुःख, पाप पुण्य, उच्च नीच. पण आत्मज्ञानाच्या स्थितीत हे सर्व भेद मिथ्या ठरतात. सामाजिक संदर्भ हा चरण सर्वात मोठा सामाजिक प्रहार आहे. कुळ आणि याती, जात हे मानवनिर्मित भ्रम आहेत. संतांनी स्पष्ट केले की निसर्गाच्या आणि सत्याच्या दरबारात तुमच्या कुळाला काहीही महत्त्व नाही. वास्तविक उदाहरणे. जेव्हा एखादे संकट येते तेव्हा मदत छावणीत बसलेला माणूस एकमेकांची जात विचारत नाही. तिथे कुळ यातीचा भ्रम संपलेला असतो आणि केवळ जीव वाचवणे हेच अवघे सत्य उरते. रक्ताच्या पिशवीवर कुळ किंवा जातीचा शिक्का नसतो. अपघाताच्या वेळी लागणारे रक्त हे केवळ मानवी असते. तिथे संतांनी सांगितलेला अभेद दिसून येतो. अंतराळात गेल्यावर तिथे वर काय आणि खाली काय, तिथे दिवस आणि रात्र असा फरक उरत नाही, कारण तिथे सूर्य मावळतच नाही. तसेच ज्याला ब्रह्म सापडले त्याला जात, धर्म किंवा गरीब श्रीमंत हे भेद दिसत नाहीत. त्याला प्रत्येक माणसात, प्राण्यात आणि वस्तूत तोच एक विठ्ठल दिसतो. माया किंवा भ्रम म्हणजे दोरीला साप समजणे, पण प्रकाशात पाहिल्यावर समजते की ती दोरीच होती. तसे ज्ञान झाल्यावर जग विठ्ठलमय होते. चौथा चरण म्हणे, गोरा कुंभार परियेसी नामदेवा, सांपडला ठेवा विश्रांतीचा. भावार्थ, शेवटी संत गोरा कुंभार नामदेवरायांना म्हणतात, हे नामदेवा ऐक, तुला आता तो अमूल्य ठेवा सापडला आहे, जिथे सर्व धावपळ थांबते आणि जिथे खरी शांती, विश्रांती मिळते. माणूस आयुष्यभर सुखाच्या मागे धावतो, पण त्याला थकवा येतो. ही धावपळ जोपर्यंत काहीतरी मिळवायचे आहे ही भावना आहे तोपर्यंतच असते. सामाजिक संदर्भ. माणूस जेव्हा श्रेष्ठ कनिष्ठतेच्या स्पर्धेत असतो तेव्हा तो अस्वस्थ असतो, पण जेव्हा त्याला सामाजिक समतेचे सत्य उमजते तेव्हा त्याची धावपळ थांबते. गोरा कुंभार, कुंभार कामात मग्न असणारे, आणि नामदेव, शिंपी यांच्यातील हा संवाद श्रमाची प्रतिष्ठा आणि वैचारिक सुसंवाद दर्शवतो. वास्तविक उदाहरणे. जेव्हा दोन व्यक्ती जात धर्म विसरून एकत्र येतात तेव्हा त्यांना समाजाच्या जाचक नियमांपासून मिळणारी मानसिक शांतता म्हणजे विश्रांतीचा ठेवा असतो. शेतकरी जेव्हा एकत्र येऊन गटशेती करतात तेव्हा कर्जाच्या आणि बाजाराच्या विवंचनेतून त्यांना जी सुरक्षितता मिळते ती एक प्रकारची सामाजिक विश्रांतीच असते. एखादा कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधासाठी आयुष्यभर रानोमाळ धावतो, पण शेवटी त्याला समजते की तो सुगंध त्याच्या स्वतःच्या बेंबीतच आहे. ज्या क्षणी त्याला हे कळते त्याचे धावणे थांबते आणि त्याला विश्रांती मिळते. गोरा कुंभार म्हणतात, नामदेवा, तुला आता बाहेरच्या मूर्तीत नव्हे तर स्वतःच्या अंतरात्म्यात ईश्वराचा ठेवा सापडला आहे. हीच खरी परम विश्रांती आहे. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुम्ही एखादे सुंदर संगीत ऐकत आहात. सुरुवातीला तुम्ही वेगळे असता आणि संगीत वेगळे असते, पण एका क्षणी तुम्ही त्या सुरांमध्ये इतके हरवून जाता की तुम्हाला स्वतःचा विसर पडतो. तिथे ना ऐकणारा उरतो ना संगीत. उरतो तो फक्त एक नाद. हाच तो सरितेचा ओघ सागरी आटला चा अनुभव होय. जीवनात कोणतेही काम, उदाहरणार्थ स्वयंपाक, कोडिंग, चित्रकला करताना जेव्हा तुम्ही त्यात पूर्णपणे विरघळून जाता तेव्हा तुम्ही या अभंगाचा अनुभव घेत असता. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, आपण सगळेच सध्या कनेक्टेड आहोत वायफायशी, सोशल मीडियाशी, नोटिफिकेशन्सशी, पण तरीही आतून आपण लो बॅटरी फील करतोय. संत गोरा कुंभार आपल्याला एक असा इन्फिनिट सर्व्हर शोधायला सांगत आहेत जिथे रेंज कधीच जात नाही. आपण स्वतःला आयडेंटिटीच्या नावाखाली अनेक टॅग्स लावून घेतलेत. गोरा काका म्हणतात, हे टॅग्स जात, धर्म, स्टेटस बाजूला ठेवा. जेव्हा तुम्ही हे लेबल काढता तेव्हाच तुम्हाला तुमची खरी ओरिजिनल फाईल सापडते. आपल्याला सारखं वाटतं की काहीतरी राहून जातंय, पण जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या शांततेशी कनेक्ट होता तेव्हा तुम्हाला समजते की बाहेर जे काही चाललंय ते फक्त नॉईज आहे. खरा कंटेंट तुमच्या आत आहे. करिअर, स्पर्धा याच्या मागे धावताना आपण खूप स्ट्रेस घेतो. नदी बनून समुद्राला मिळणं म्हणजे गो विथ द फ्लो. मेहनतीचा ओघ कायम ठेवा, पण रिझल्टच्या अट्टहासामध्ये स्वतःला हरवू नका. थोडक्यात सांगायचं तर हा अभंग म्हणजे स्वतःच्या स्वार्थाच्या छोट्या बबलमधून बाहेर पडून संपूर्ण विश्वाच्या क्लाउडमध्ये विलीन होण्याचा मार्ग आहे. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या शांततेचा हा ठेवा, ट्रेजर सापडेल, त्या दिवशी तुम्हाला खऱ्या विश्रांतीसाठी, पीस ऑफ माइंड बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. तुमच्यासाठी आजची कृती. गोराबांचा हा अभंग आपल्याला स्वतःला हरवून स्वतःला शोधायला शिकवतो. अद्वैत म्हणजे केवळ तत्वज्ञान नाही, तर अहंकार विरहित जगण्याची कला आहे. आज दिवसभरात कोणतेही एक काम, मग ते जेवण बनवणे असो, ऑफिसचे काम असो किंवा झाडांना पाणी घालणे, असे करा की ते करताना तुम्ही स्वतःला विसरून जाल. मी हे करतोय याऐवजी हे काम आपोआप घडतंय या भावनेत 10 मिनिटे राहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. विठ्ठलाच्या भक्तीचा मळा फुलवण्यासाठी भावार्थ संतवाणीचा हा छोटासा उपक्रम. संतांच्या या अमृतवाणीने आपले आयुष्य सुगंधी व्हावे हीच चरणी प्रार्थना. तुमचे प्रेम असेच राहू द्या. कमेंटमध्ये माऊली लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ महाराज की जय.